रोज संध्याकाळी 7 वाजता आपण बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्रातल्या राजकारणाचा आढावा घेतो, महाराष्ट्रातल्या राजकीय बातम्या पाहतो। हे राजकीय बातम्या तर आपल्या रोजच्याच बातम्या आहेत, पण आज महाराष्ट्रामध्ये 3 घटना अशा घडल्या आहेत की ज्या 3 घटनांनी महाराष्ट्र अगदी सुन्न झालेला आहे। महाराष्ट्रातल्या 3 घटनांनी महाराष्ट्राचं संवेदनशील मन पुन्हा एकदा हेलावलंय। महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये उरळी कांचनमध्ये एका उच्च शिक्षित विवाहितेनं आपल्या सासरच्या जाचाला कंटाळून जगण्यापेक्षा मरण्याचा पर्याय स्वीकारला। तर दुसरीकडे नाशिकमध्ये आणखी धक्कादायक घटना घडली। नाशिकमध्ये सासरच्या मंडळीनं एका मुलीचा इतका छळ केला की तिला विष पाजलं, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तसंच तिला तिथे टाकून ते पळून गेले। माहेरची मंडळी आपल्या मुलीला मृत्यूच्या दारामध्ये सध्या पाहतायत। तर दुसरीकडे घडलेली एक घटना जी पुण्यातच घडलेली आहे खरं तर ती आणखी मन सुन्न करते, कारण एका आईनं आपल्या दारुड्या नवऱ्याच्या छळाला कंटाळून आपल्याच पोटच्या 2 मुलांची हत्या करण्याचा प्रयत्न केला। दुर्दैवानं एक मूल दगावलं, दुसरं मूल हे जगण्या मरण्याशी संघर्ष करता आहे। तर तिसरी घटना ही महिलेनंच महिलेविरोधात केलेल्या एका वक्तव्याची आहे। हे वक्तव्य इतकं भयानक होतं की सगळ्याच महिलांची, पुरुषांची मान सुद्धा शर्मेनं खाली गेली। बलात्काराचा निषेध करण्यासंदर्भातलं केलेलं हे वक्तव्य होतं, पण ते वक्तव्य हे अतिशय घृणास्पद असं वक्तव्य म्हणावं लागेल। आणि या सगळ्या बातम्यांमधला एक मुख्य धागा म्हणजे पीडित ज्या आहेत या सगळ्या घटनांमधल्या त्या महिला आहेत आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ज्या उभ्या आहेत त्यासुद्धा महिलाच आहेत। आणि खूपच दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल आपल्या महाराष्ट्रासाठी। तर पहिली बातमी पुण्यामधून आहे। पुण्याच्या बातमीचा आपण आढावा घेऊयात। पुण्यामध्ये काय झालेलं आहे की वैष्णवी हगवणे हिचं मृत्यू प्रकरण, आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच तशीच एक घटना पुण्यामध्ये घडली आहे, उरळी कांचनमध्ये। ही जी मुलगी, गोड मुलगी आपल्याला दिसते, तिचं नाव दीप्ती चौधरी आहे आणि दीप्तीची सासू आहे बाजूला सुनीता चौधरी। सुनीता चौधरी या सरपंच आहेत। दीप्तीचं सासरचं घराणं हे उच्च शिक्षित घराणं आहे, वेल सेटल घराणं आहे, पण हुंड्यापोटी आणि मुलगा व्हावा यासाठी दीप्तीचा इतका छळ करण्यात आला की तिनं शेवटी जगण्यापेक्षा मरणाला कवटाळलं, मरण स्वीकारलं आणि आपल्या लहान लेकराच्या समोरच तिनं गळफास घेत आत्महत्या केली। आणि दीप्ती चौधरी ही उच्च शिक्षित होती, ती इंजिनियर होती। 2019 साली दीप्तीचं लग्न झालं आणि सातत्यानं सासरच्यांकडनं तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला गेला। पहिली मुलगी झाल्यानं दुसऱ्यांदा जबरदस्तीनं गर्भलिंग निदान करण्यात आलं, तिचा गर्भपात केला गेला, सातत्यानं माहेरच्यांकडनं पैशांची मागणी करण्यात आली। असे अनेक अत्याचार गेली 7 ते 8 वर्ष दीप्ती सहन करत होती। धक्कादायक बाब अशी आहे की दीप्तीची जी सासू आहे, जी सगळ्या प्रकरणात आरोपी आहे, ती सुनीता चौधरी भाजपची सरपंच आहे। तर दीप्तीचा सासरा शिक्षक आहे, त्यामुळे कुटुंबाला इतकी सगळी उच्च शिक्षित आणि सधन पार्श्वभूमी असताना सुद्धा दीप्तीचा होणारा छळ अनेक प्रश्न उपस्थित करतो। दुर्दैव म्हणजे समाजातल्या खोट्या इब्रतीपायी दीप्तीच्या माहेरच्यांनी सुद्धा तिच्या अनेक तक्रारींकडे कानाडोळाच केला, पण माहेरच्यांनी जर दीप्तीला वेळीच धीर दिला असता तर दीप्ती कदाचित आज आपल्यात असती। माहेरची दारं बंद झाल्यामुळे पीडिता आपोआपच अन्यायाच्या अशा खाईत लोटली जाते, जिथून तिच्या परतीचा मार्गच कायमस्वरूपी बंद होतो। दरम्यान दीप्तीचा पती, दीर, सासू, सासरे अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केलेली आहे। आणि दीप्तीच्या आत्महत्ये प्रकरणामध्ये दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की दीप्ती सातत्यानं आपल्या माहेरच्यांकडे तक्रार करत होती। माहेरच्यांना सांगत होती की तिचा सासरी कसा छळ केला जातोय, पण खोट्या इब्रतीपायी म्हणा किंवा कुठेतरी गोष्टी सुधारतील या वेड्या आशेपायी म्हणा दीप्तीच्या आईवडिलांनी काही फारसं लक्ष दिलं नाही। पण दीप्ती शेवटी या जाचाला इतकी कंटाळी की तिनं आपलं जीवनच संपवलं। आपल्या चिमुकऱ्या लेकराच्या समोरच तिनं गळफास लावून घेतला। पण दीप्तीच्या आईवडिलांचं दीप्तीच्या आत्महत्येनंतर आता काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण पाहूया। 50 तोळे सोनं लग्न करून दिलं, 50 तोळे सोनं देऊन। पहिली तिला मुलगी येत आता पावणे 3 वर्षाची होईल, 3 वर्षाची होईल। तर त्यांना मुलगा हवा होता, पण त्यांनी तिला प्रेशर करून 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 तिला अबॉर्ट करायला लावलं। अबॉर्ट झालं ते पण सिजर करून ॲबॉर्शन झालं, असं नॉर्मल नाही झालं। म्हटलं मम्मी मला नाही सहन होत ग, तेच तेच सारखं त्याच गोष्टी मला नाही सहन होते। तर मी तिला समजून सांगितलं। 7:30ला फोन ठेवला मी आणि 1 तासात तर लगेच फोन आला तिचं, असं झालं पडू। लग्नानंतर
व्यवस्थित सर्व चाललं. शेवटच्या काही वर्षात त्याच्या ऑपरेशन झाल्यानंतर तिला त्या काळामध्ये खूप त्रास झाला. तो त्रास तिला असह्य झाला. तिला वाटतं की पुढं सुद्धा हे गोष्टी घडणार, ते मुलगा होईस्तोपर्यंत मला आता अत्यंत त्रास द्यायला लागतील. त्यांनी खूप खूप त्रास द्यायला चालू केला आणि माझ्या मुलीने त्या शेवटचे डिसिजन घेतलं आणि वाईट झालं. आमच्या मोठ्या परिवारातली लाडकी मुलगी होती माझी. पण दीप्तीच्या आत्महत्येनंतर अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत आणि त्यातल्याच काही प्रमुख सवालांना एबीपी माझानं वाचा फोडली आहे. लग्नामध्ये सर्रास हुंडा दिला जातो आणि याला मुलीच्या कुटुंबाची संमती असते का? मुलीच्या छळाची कल्पना असताना सुद्धा माहेरच्यांकडनं तक्रार का दाखल केली जात नाही? का मुलीच्या सुरक्षिततेपेक्षा माहेरच्यांना इब्रत महत्वाची वाटते? थेट हुंडा न देता वस्तूंच्या माध्यमातून हुंडा देण्याचा नवीन पायंडा पडलेला आहे का? आणि गर्भलिंग चाचणी हा गुन्हा असताना सुद्धा ही चाचणी कशी केली गेली? मुलीच्या छळाची वेळीच दखल न घेतल्यामुळे दीप्तीला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं का? हा सगळ्यात मोठा सवाल या घटनेनंतर उपस्थित झालाय. आणि दीप्ती चौधरीच्या आत्महत्येनंतर दीप्तीच्या कुटुंबियांची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी भेट घेतली. पण रुपाली चाकणकरांना दीप्तीच्या नातेवाईकांनी एक उलट सवाल विचारला. काही महिन्यांपूर्वीच आपल्या राज्यामध्ये वैष्णवी हगवणेनं सुद्धा अशीच सासरच्या छळाला आणि हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेली होती. तेव्हाच जर कायद्यामध्ये महत्त्वाचे बदल झाले असते, काही कठोर बदल झाले असते, तर आज ही वेळ आली नसती असा संताप इथे उपस्थित असलेल्या महिलांनी व्यक्त केला. दरम्यान दीप्तीच्या माहेरच्यांनी वेळीच तक्रार केली असती तर दीप्तीनं कदाचित आपलं जीवन संपवलं नसतं असं सुद्धा रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. मगर आम्ही सगळे मगर परिवार कायम येत असतो. ह्याला कुठल्याही राजकीय प्रकरणाचा आम्हाला वाद करायचा नाहीये. पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासारखी याच्यात ओढली गेली? दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले. तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केले नीट? मुलीच्या बाबांनी मान्य केलं की तिने खूप वेळा आमच्याकडे तक्रार केली, पण आम्ही कधीही ती तक्रार आम्हाला पोलिसांकडे सांगावी किंवा न्याय मागावा यासाठी आम्ही प्रयत्न केला नाही. तो आम्ही करायला पाहिजे होता. सासरी राहणारी कोणतीही लेक माहेरी येऊन जेव्हा तक्रार करत असेल किंवा माहेरी त्रास होतोय सांगत असेल तर माझी त्या आईबाबांना विनंती राहील, त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशन असेल, जी मी परत परत सांगते, याच्यामध्ये आपण जेव्हा तक्रार दाखल करता तेव्हा ती गोपनीय राहते, ती कोणालाही समजत नाही, पण किमान तक्रार दाखल करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.